हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 11 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप भारी ट्विस्ट आला आहे. तायडीचे प्लॅन एकानंतर एक फ्लॉप होत आहे. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तायडीने जाणून बुजून नुपूरला संजनाचा ड्रेस घालायला दिला आणि हा ड्रेस पाहून मल्हार खूप चिडला. मल्हार हा नुपूरवर चिडला, तिच्याशी उद्धटपणे बोलला. त्यामुळे नुपूरलाही वाईट वाटलं आणि मग तायडीने चक्क नुपूरने जे मसाले स्वतःच्या हातांनी बनवले होते, नुपूरची जी स्पेशालिटी आहे तिच्या हातची चव, हे सगळे मसाले तिने चोरलेत. पण नुपूरने चक्क मल्हारलाच आपल्याबरोबर नवीन मसाले आणायला घेऊन गेली आणि तेथे गेल्यावर मल्हारच्या डोळ्यांमध्ये मिरचीचा तिखट हात लागला. तेव्हा नुपूर ही स्वतः त्याची काळजी घेणारे, स्वतःच्या ओढणीने त्याचे डोळे पुसणारे. म्हणजेच तायडीने कितीही प्रयत्न केला तरी मल्हार आणि नुपूर एकमेकांच्या जवळ येत आहेत, लवकरच ते प्रेमात पडतील ही मात्र गॅरंटी. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर आणि आशा या दोघीही भाजीपाला घेऊन मल्हारच्या ऑफिसकडे निघालेले असतात. तेव्हा आशा ही नुपूरला म्हणते, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयाविषयी बोलायचं आहे. नुपूर विचारते काय, तर आशा सांगते, मीनाने माझ्याजवळ तुझ्या आणि ॲडव्होकेट चावरेच्या लग्नाचा विषय काढलाय. हे ऐकून नुपूरला धक्काच बसतो. नुपूर आशाला सांगते, मला वाटलंच होतं की आज ना उद्या हा विषय नक्कीच निघणार आहे. तू काय उत्तर दिलंस? तर आशा सांगते, मी तिला ठणकावून सांगितलंय की चावरे वकिलाबरोबर मी नुपूरचं लग्न होऊ देणार नाही. नुपूरचं लग्न तिच्यासारख्या साजेशा मुलाशीच होणार आणि ज्या मुलावर तिचं प्रेम आहे त्याच मुलाशी तिचं लग्न होणार. नुपूर म्हणते, हे तू एकदम योग्य केलं की चावरे वकिलाच्या स्थळाला नकार दिला. पण अजून एक गोष्ट तू चुकलीस. एकतर मी माझ्या आवडीच्या काय किंवा ज्या मुलाच्या प्रेमात मी आहे त्या मुलाशी लग्नच करणार नाहीये. मी आयुष्यात पुन्हा कधीच लग्न करणार नाहीये. आशाला मोठा धक्काच बसतो. आशा तिला समजवण्याचा प्रयत्न करते, नुपूर, तुझ्यासमोर तुझं संपूर्ण आयुष्य आहे आणि आयुष्याच्या जोडीदाराशिवाय आयुष्यात पुढे जाणं हे तुझ्यासाठी खूप अवघड होईल. परंतु नुपूर ही तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि म्हणते, नाही आई, नको, मला लग्नच करायचं नाहीये. पण तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की आपण भाजीपाल्यात कोथिंबीरच आणलेली नाहीये. ती आशाला सांगते, अरे देवा, आपण तर कोथिंबीर विसरलोय आणि आता आपण ऑफिसजवळ पोहोचलोय. कोथिंबीर नसली तर मी कोशिंबीर कशी बनवणार आणि मग आपला डबा कसा पूर्ण होणार? मी आत्ता कोथिंबीर घेऊन येते, तू ऑफिसमध्ये जा. असं म्हणून नुपूर ही आशाला ऑफिसमध्ये जायला सांगते आणि तेथून ती स्वतः बाजारात जाते. आशा ऑफिसकडे यायला निघते. तर इकडे मल्हार हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो, काम करत असतो आणि तेवढ्यात त्याच्या लॅपटॉपवर 1 वर्षापूर्वीची मेमरी येते आणि यामध्ये मल्हार आणि संजना या दोघांचा फोटो असतो आणि हा फोटो पाहून मल्हारच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. फ्रेंड्स, पहिल्यांदाच आपण मल्हारची जी होणारी बायको होती संजना, तिचा फोटो पाहिलाय आणि मल्हारला आठवतं की 1 वर्षापूर्वी त्याचं आणि संजनाचं लग्न ठरलं होतं आणि त्याची हळद सुरू होती. तायडी ही संजनाला आणायला गेली होती. संजना ही आली नाही आणि तायडीने येऊन सांगितलं होतं की संजना पळून गेली आहे, तिला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. हे सगळं आठवून मल्हार खूप जास्त डिस्टर्ब होतो. त्याला त्रास होऊ लागतो, त्याचं डोकं दुखू लागतं, हातपाय थरथर करू लागतात. त्याला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतो. संजनाने मला रिजेक्ट केलंय, लग्नाआधी ती पळून गेली होती, माझ्यापेक्षा चांगला ऑप्शन तिला भेटलाय, हे सगळं त्याला आठवतं. तो खूप अस्वस्थ होतो आणि तेवढ्यात त्याला नुपूर आठवते. कालच नुपूरने त्याला समुद्र किनाऱ्यावर सांगितलं होतं, सर, आपल्या आयुष्यात कितीही मोठं संकट आलं, कितीही त्रास होत असला, आपण कितीही अस्वस्थ असलो, तर अशा वेळेस त्या अस्वस्थपणाला दूर करायचं, सगळं विसरून जायचं आणि हे विसरून जाण्यासाठी अगदी लहान मुलासारखं खेळायचं, बागडायचं, एन्जॉय करायचा, आपलं मन एखाद्या दुसऱ्या गोष्टीत रमवायचं. आणि मल्हारला हे सगळं आठवतं. मल्हार हाच विचार करतो की मला दुसऱ्या गोष्टीत मन रमवावं लागेल आणि तो घराबाहेर येतो. काय करावं हा प्रश्न त्याला पडतो. तेवढ्यात त्याला दिसतं की माळीबुवा झाडांना पाणी देत आहे आणि तो माळीबुवांजवळ येतो आणि म्हणतो, तुम्ही जा घरामध्ये, मी झाडांना पाणी देतो. मल्हार त्यांच्या हातातून पाईप घेतो आणि झाडांना पाणी देऊ लागतो. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि मल्हार झाडांना पाणी देतोय हे पाहून तिला आश्चर्य वाटतं. ती मल्हार जवळ येते आणि विचारते, मल्हार, तू का झाडांना पाणी देतोयस? माळीबुवा, माळीबुवा अशी हाक ती मारते. तर तिला मल्हार सांगतो, तायडे, त्यांना हाक मारू नकोस,
मीच त्यांना आतमध्ये जायला सांगितलंय. मला थोडं अस्वस्थ वाटत होतं ना, म्हणून मी दुसऱ्या गोष्टीत माझं मन रमवतोय आणि आत्ता कुठे मला बरं वाटतंय. तर तायडी पुटपुटते, ते तर मला नकोय. मल्हार विचारतो, काय बोललीस तू? तायडी म्हणते, नाही नाही काय नाही, मी ना ती इव्हेंटबद्दल विचार करत होते, काही रेफरन्स काढून ठेवलेत. असं म्हणून तायडी तेथून निघून जाते. मल्हार झाडांना पाणी देत असतो आणि गेट जवळच्या भिंतीच्या झाडांना तो पाणी देत असतो. तेवढ्यात नुपूर उरलेला भाजीपाला घेऊन येते आणि ती गेटमध्ये एंटर करणार इतक्यात मल्हारला एक फोन येतो आणि मल्हार फोनवर बोलता बोलता चक्क गेटच्या बाहेर हा पाईप पकडतो आणि पाणी मारू लागतो. त्यामुळे सगळं पाणी नुपूरच्या अंगावर पडतं. नुपूर आतमध्ये येते आणि म्हणते, सर काय करताय तुम्ही? मी पूर्ण ओली झाले ना. तर मल्हार हा पाईप लगेच दुसरीकडे करतो आणि म्हणतो, खरं सांगायचं ना तर यात माझी चूक नाहीये, तुम्ही तुमच्या चुकीमुळे ओल्या झाल्या आहात. तर नुपूर हसू लागते. मल्हार विचारतो, हसायला काय झालं? तर नुपूर म्हणते, सेम पिंच. मल्हार विचारतो, काय? तर नुपूर म्हणते, सर तुम्ही मला नेहमी म्हणता ना की मी माझी चूक दुसऱ्याच्या अंगावर टाकते आणि आज तुम्ही तेच करताय. तुमच्या हातात पाईप आहे, तो पाईपाने माझ्या अंगावर पाणी उडलं आणि तुम्ही म्हणताय की यात सुद्धा माझी चूक आहे. शेवटी माझ्याबरोबर राहून राहून तुम्हाला वाण नाही तर गुण लागला. आणि हे ऐकून मल्हार सुद्धा हसू लागतो. तायडी हे सगळं पाहते. मल्हार आणि नुपूर चक्क एकमेकांशी हसून बोलताय हे पाहून तिला जबर धक्काच बसतो. मल्हार नुपूरला सांगतो, तसं नाही, मला असं म्हणायचं होतं की काल तुम्ही मला समुद्र किनाऱ्यावर सांगितलं ना की तुम्हाला काही टेन्शन असेल तर वेगळ्या गोष्टीत मन रमवायचं. मी तेच करत होतो, झाडांना पाणी देत होतो. सॉरी. आणि हे सगळं तायडी ऐकते आणि तायडीला जबर धक्काच बसतो. तायडी विचार करते, आजकाल हे दोघे एकमेकांशी खूपच हसून हसून बोलताय आणि ही नुपूर मल्हारच्या दिवसेंदिवस जास्त जवळ चालली आहे. हिला मल्हारपासून दूर करावं लागेल. दोघांना एकमेकांच्या जवळ येऊ देता कामा नये. आता मलाच काहीतरी करावं लागेल असा प्लॅन तायडी बनवते. तर मल्हार हा नुपूरला म्हणतो, तुमचे कपडे खूप भिजले आहेत, तुम्ही असं कसं ऑफिसला जाणार? तुम्ही घरात चला, मी जियाला तुम्हाला दुसरे कपडे द्यायला सांगतो. तर नुपूर म्हणते, नाही सर, इट्स ओके. तर मल्हार म्हणतो, उगाच फॉर्मॅलिटी करायची गरज नाहीये, चला मी जियाला सांगतो, ती तुम्हाला वेगळे कपडे देईल. आणि हे दोघेही घरामध्ये येतात. मल्हार हा नुपूरला घरात वेलकम करतो आणि जियाला हाक मारतो. तेवढ्यात जिया तेथे येते. नुपूरला पाहून तिला खूप आनंद होतो. तर या दोघांचे सुद्धा कपडे भिजलेत हे पाहून जिया विचारते, अरे तुमच्या दोघांचे कपडे कसे काय भिजलेत? तर मल्हार तिला सांगतो, मी ना झाडांना पाणी देत होतो, चुकून यांच्या अंगावर कपडे उडालेत. आणि तेवढ्यात नुपूर जोरात शिंकते. मल्हार म्हणतो, काय मिस नुपूर, एवढं एवढं पाणी उडलंय आणि तुम्हाला लगेच सर्दी झाली, तुम्ही लगेच शिंकायला लागलात. आणि असं म्हणता म्हणता त्याला स्वतःला शिंक येते आणि लगेचच नुपूर त्याला विचारते, काय बोलला सर? तर मल्हार म्हणतो, नाही काही नाही बोललो, मी तेच म्हणत होतो की जियाबरोबर जा आणि कपडे चेंज करा. मी सुद्धा कपडे चेंज करून येतो, माझे कपडे भिजलेत. असं म्हणून तो तेथून निघून जातो. तर जिया नुपूरचं खूप कौतुक करते की नुपूर, खरंच त्या दिवशी सुमती काकूंच्या वाढदिवशी तो लाडवांचा लाईव्ह काउंटर लावला म्हणून खूप भारी झालं, नाहीतर तो दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि सगळंच काही फिसकटलं असतं. नुपूर स्माईल करते, पण तेवढ्यात तिला आणखीन एकदा शिंक येते. तर जिया म्हणते, थांब, मी काय उगाच बोलत बसले, तुला थंडी लागेल, सर्दी होईल, चल मी तुला कपडे चेंज करायला देते. आणि या दोघी जाऊ लागतात. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि नुपूरला पाहून खूप खुश असल्याचं नाटक करते. अरे नुपूर, तू घरात कशी आलीस आणि तू येथे काय करतेस? तर जिया सांगते, मल्हार दादाकडून चुकून तिच्या अंगावर पाणी उडालं म्हणून मल्हार दादाने तिला वेगळे कपडे द्यायला सांगितलेत, चेंज करायला बोलवलंय. तर तायडी चिडून म्हणते, अगं बाळा, मी तिला विचारते ना, तू कशाला मध्ये बोलतेस, तू गप्प बस. त्यामुळे जिया ही गप्प बसते. तर लगेच तायडी ही नुपूरला म्हणते, नुपूर कसं आहे ना, तू खूप नशीबवान आहे, कारण तुला तुझ्या कामासाठी जागा हवी असली की तू येथे येते, तुला ती भेटते. तुझे कपडे ओले झाले की तुला कपडे हवे असतात, ते सुद्धा तुला आमच्या घरात भेटतात. आणि तसंही आमचं घर म्हणजे खानविलकरांचं घर, येथे एखाद्या भिकाऱ्याला सुद्धा सगळं काही मिळतं. असं म्हणून तायडी ही नुपूरकडे पाहते. नुपूरला वाईट वाटतं, जियालाही वाईट वाटतं. आणि जिया ही नुपूरला म्हणते, चल नुपूर, मी तुला कपडे चेंज करायला देते. तर तायडी नुपूरला थांबवते आणि म्हणते, अगं नुपूर, तिच्याबरोबर कशाला जातीयेस? तिच्याकडे सगळे क्रॉप टॉप आहेत, ते तुला काही कम्फर्टेबल होणार नाही. त्यापेक्षा तू माझ्याकडे चल, माझ्याकडे चांगला ड्रेस आहे, मी तुला तो घालायला देते. तर नुपूर घाबरून जियाकडे पाहते. तायडी म्हणते, अगं तिच्याकडे काय पाहतेस? मी काय तुला खाणार आहे का? मी वाघीण वगैरे नाहीये, साधी माणूसच आहे, चल माझ्याबरोबर. असं म्हणून तायडी नुपूरचा हात पकडते आणि तिला आपल्याबरोबर घेऊन जाते.
त्यामुळे जियाला खूप टेन्शन येतं की ही बाई चांगलीच डेंजरस आहे. थोड्या वेळानंतर रेवती आणि तायडीची आई दोघी डायनिंग टेबलवर असतात. रेवतीने नाश्त्यासाठी मस्त इडली सांबर बनवलेलं असतं. तायडीची आई म्हणते, रेवती मला दे बाई खायला, खूप भूक लागली आहे. तर रेवती म्हणते, ताई थोडा वेळ थांबा, सगळे येतच असतील. तर तायडीची आई म्हणते, अगं सकाळचा नाश्ता करून पण 2 तास झालेत, खूप भूक लागली मला, दे लवकर खायला. रेवती तिला देऊ लागते. तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणून डायनिंग टेबलवर बसतो. तर रेवती त्याला विचारते, मी असं ऐकलंय की नुपूर घरी आली आहे, मला तिला थँक्यू म्हणायचंच होतं. तिने त्या दिवशी आपली खूप मदत केली आहे, किती छान लाडू बनवले होते. तर तायडीची आई म्हणते, तिला कशाला थँक्यू म्हणायचं, ती आपली साधी एम्प्लॉई आहे, तिला थँक्यू वगैरे म्हणण्याची गरज नाही आहे. पण मल्हारला हे आवडत नाही. आणि त्याच वेळेस नुपूर ही एक पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून तेथे येते. मल्हार मागे वळून पाहतो आणि या ड्रेसमध्ये नुपूरला पाहून त्याला जबर धक्काच बसतो. मल्हारला 1 वर्षापूर्वी काय घडलं होतं ते आठवतं. तो अशीच वाट पाहत होता आणि त्याची होणारी बायको जी पळून गेली आहे ती संजना त्याच्या समोर येते. हा संजनाचा ड्रेस असतो जो नुपूरने घातलेला असतो. संजना या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत असते आणि मल्हार तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि म्हणतो, तू खूप सुंदर दिसतीये. आणि तो तिच्या जवळ येतो. तर संजना त्याला म्हणते, ठीक आहे मी चेंज करून येते. मल्हार म्हणतो, चेंज करायची काय गरज आहे, हा ड्रेस असाच राहू दे. तर संजना त्याला सांगते, हा ड्रेस मी आपल्या हनीमूनसाठी ठेवला आहे, मी हा घेणारच आहे, फक्त आता नाही घालणार, हनीमूनला घालेल. हे ऐकून मल्हार खूप खुश झाला होता. मल्हारला हे सगळं आठवतं आणि संजनाचा हा ड्रेस नुपूरने घातलाय त्यामुळे त्याला जबर धक्काच बसतो. हे सगळं तायडीचं कट कारस्थान असतं मल्हार आणि नुपूरला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी. मल्हार खूप चिडतो. तर जिया मात्र नुपूरचं कौतुक करते. नुपूर किती सुंदर दिसतेस तू, किती छान दिसते, एकदम भारी. रेवतीही म्हणते, हो नुपूर तू खूप छान दिसतेय, चल नाश्ता करायला बस. नुपूर म्हणते, नाही मावशी मी घरून नाश्ता करून आलीये. तेवढ्यात मल्हार हा ओरडतो आणि म्हणतो, मावशी नाही, तिला मॅडम म्हणायचं. नुपूरला जबर धक्काच बसतो. घरातले सगळे घाबरतात. तर तायडी खूप खुश होते. नुपूरला कळतच नाही की मल्हार असा का वागतोय. मल्हार तिला विचारतो, तुमची सगळी कामं झालीत ना, मग तुम्ही येथून जाऊ शकता. नुपूरला खूप वाईट वाटतं आणि नुपूर म्हणते, ठीक आहे मी जातीये, पण मी हा ड्रेस लवकर परत करेल. तर मल्हार म्हणतो, हा ड्रेस परत करण्याची काहीही गरज नाहीये. नुपूरला वाईट वाटतं आणि ती तेथून निघून जाते. सगळ्यांना कळतच नाही की मल्हारला नेमकं काय झालंय आणि तो एवढा का चिडलाय. आणि तेवढ्यात तायडीची आई म्हणते, आता तो चिडणारच ना, त्याने संजनासाठी जो ड्रेस घेतलाय तो नुपूरने घातलाय, मग त्याला राग येईलच ना. तर तायडी तिला खोटं खोटं गप्प बसवण्याचा प्रयत्न करते. तायडीची आई गप्प बसते आणि मल्हार खूप चिडलेला असतो. तायडी जसं काय मला खूप टेन्शन आलंय, खूप वाईट घडलंय असा विचार करू लागते. मल्हार हा नाश्ता न करताच आपला कोट घेऊन ऑफिसला निघून जातो. तायडी खूप खुश होते की शेवटी मी या दोघांना एकमेकांपासून वेगळं केलंच, माझा प्लॅन यशस्वी झालाच. परंतु जिया हे सगळं पाहते आणि जियाला समजतं की तायडी जाणून बुजून हे सगळं करतीये, त्यामुळे तिला खूप राग येतो. तर इकडे नुपूर किचनमध्ये येते तेव्हा तिला दिसतं की तिने जे मसाल्यांच्या डब्यामध्ये मसाले भरून आणले होते ते सगळे खाली आहेत, मसाले गायब झालेत. तेवढ्यात आशा तेथे येते आणि नुपूरला म्हणते, किती सुंदर दिसतेस तू, हा ड्रेस किती छान आहे. तर नुपूर तिला झालेला सगळा प्रकार सांगते. मी आले तर मल्हारने माझ्या अंगावर पाणी उडवलं, तो माझ्याशी खूप छान बोलला आणि मला आतमध्ये कपडे चेंज करायला घेऊन गेला. पण जेव्हा मी कपडे चेंज करून आले तेव्हा त्याचा मूडच बदललेला होता. त्यांच्या डोळ्यात मी खुपत होते असं मला वाटत होतं. ते माझ्याशी खूप उद्धटपणे बोलले आणि मला जायला सांगितलं. आशाला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते, नक्कीच तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल किंवा त्याला काहीतरी टेन्शन असेल. नुपूर म्हणते, असेल असं काहीतरी. आणि ती आशाला सांगते, पहा ना, काल आपण हे सगळे मसाले भरून आणले होते पण मसाले गायब झाले आहेत. आशा म्हणते, हो कालच तर आपण मसाले आणले होते, अचानक कोठे गायब झाले. पण थांब, मी काही बाजूला काढून ठेवले आहेत. असं म्हणून ती थोडेसे मसाले नुपूरला देते. नुपूर हे मसाले पाहते आणि म्हणते, एवढ्या मसाल्यात तर फक्त आपलं आत्ताचं काम होईल. परंतु आता राजशेखर साहेबांची माणसं येणार आहेत जेवण टेस्ट करायला, त्यांना काय, त्यांच्यासाठी मसाले कोठून आणायचे. थांब, मी मल्हार सरांशी जाऊन बोलते. आशा तिला म्हणते, पण तो तुझ्यावर चिडलाय ना. तर नुपूर म्हणते, हो चिडलेत, पण आता आपलं काम आहे ना आणि कामासाठी त्यांना भेटायला जावंच लागेल. असं म्हणून
नुपूर ही मल्हारच्या केबिनमध्ये येते. तर मल्हार हा या ड्रेसचाच विचार करत असतो. तर मल्हार विचारतो, तुम्ही येथे कशासाठी आले आहात? तेवढ्यात तायडी तेथे येऊन बसते. नुपूर त्याला सांगते, सर आज राजशेखर साहेबांची माणसं जेवण टेस्ट करायला येणार आहेत आणि मी माझे मसाले कालच आणले होते, पण ते सगळे मसाले गायब आहेत. हे ऐकून मल्हारला मोठा धक्काच बसतो. तो विचारतो, असं कसं शक्य आहे? आणि तायडीला आठवतं, तायडीने कालच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका माणसाला पैसे दिले होते आणि त्याच्याकडून हे सगळे मसाले चोरून आणायला सांगितले होते. आणि तायडी विचार करते, नुपूर तुझ्या हातची चव आहे ना या मसाल्यांमध्ये, आणि आता राजशेखर साहेबांना सगळं जेवण तुझ्या हातच्या चवीचंच मिळणार. फक्त हे जेवण तू नाही बनवणार, बनवणारा दुसरा शेफ असेल आणि तूच बनवलेले हे मसाले तो वापरणार. म्हणजे नुपूर या इव्हेंटमध्ये नसेल, नुपूर या किचनमध्ये नसेल, पण नुपूरच्या हातच्या जेवणाची चव नक्कीच राजशेखर, त्यांच्या बायकोला आणि सगळ्या वऱ्हाड्यांना मिळणार. असा विचार करून तायडी खूप खुश होते. तायडीला हे सगळं आठवतं आणि तायडी नुपूरला म्हणते, ठीक आहे, आता हे सगळं विचार करायचा आपल्याकडे वेळ नाहीये. तुझ्याकडे मसाले नाहीयेत ना, मी आपल्या व्हेंडरला कॉल करते आणि ब्रँडेड मसाले मागून घेते. तर नुपूर म्हणते, नाही मॅडम, प्रत्येक मसाल्यांची चव वेगळी असते. तुम्ही जे मसाले मागवणार त्याची चव वेगळी आहे, मी जे मसाले बनवणार त्याची चव वेगळी आहे. मी माझे मसाले बनवू शकते, मला थोडा वेळ द्या. तायडीला मोठा धक्काच बसतो. मल्हार सुद्धा याचा विचार करतो. तर तायडी म्हणते, नाही ग बाई, आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. तू कधी मसाले बनवणार? ते राजशेखर साहेबांची माणसं येत असतील, त्यांना आपल्याला जेवणाचे सॅम्पल्स द्यायचेत. एवढा वेळ नाहीये, मी रेडीमेड मसाले मागवून घेते. तर नुपूर म्हणते, नाही मॅडम, तुम्हाला कळत का नाहीये? माझ्या हातची जी चव आहे ना ती या मसाल्यांमुळेच आहे आणि मी मसाले बनवू शकते ना, तुम्ही काळजी करू नका. तायडीला खूप राग येतो. ती चिडून म्हणते, पण तू का हट्ट करतीयेस? मी तुला मसाले आणून देते ना. तर नुपूर म्हणते, मी इन्ग्रेडियंट्स आणायला जाते, सगळं काही सामान आलं ना मग मी इथले इथे मसाले बनवू शकते. आपण कोणाला तरी पाठवूया. तर लगेचच मल्हार म्हणतो, ठीक आहे, आपण दीपला पाठवूया, तो सगळे मसाले घेऊन येईल. तर तायडी म्हणते, दीप ऑफिसमध्ये नाहीये. नुपूर म्हणते, ठीक आहे, मी मसाले घेऊन येते, मी लवकरात लवकर जाईल आणि सगळं काही सामान घेऊन येईल. तर तायडी चिडून म्हणते, तुला कमिशन खायचंय हे खरं खरं सांग ना. कमिशन खाण्यासाठी तू हे करतेयस की मी तुला मसाले आणून देतेय तरी तू घ्यायला तयार नाहीयेस. नुपूरला खूप राग येतो. नुपूर चिडून म्हणते, जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना तर तुमच्या एखाद्या माणसाला माझ्याबरोबर पाठवा, तोच दुकानदाराबरोबर डील करेल, तोच त्यांना पैसे देईल, म्हणजे तुम्हाला संशय घ्यायला जागाच राहणार नाही. तायडीला काय बोलावं ते कळतच नाही. या दोघींमध्ये बाचाबाचीच सुरू असते. नुपूर म्हणते, मी स्वतः मसाले बनवते. तर तायडी म्हणते, नाही, मी तुला रेडीमेड मसाले देते, म्हणजे नुपूरच्या हातची चव राजशेखर साहेबांना मिळायला नको असाच तायडीचा प्लॅन असतो. पण तेवढ्यात मल्हार म्हणतो, तायडे ठीक आहे ना, मी त्यांच्याबरोबर सगळं इन्ग्रेडियंट्स घ्यायला जातो, तसंही मला ऑफिसमध्ये काही काम नाहीये. तायडीला मोठा धक्काच बसतो. तायडीला माहिती आहे की मल्हार गेला म्हणजे सगळं संपलं. ती म्हणते, अरे मल्हार, पण तुझी इथे गरज आहे. मल्हार म्हणतो, नाही, मी आत्ता लवकर येतो, आपल्याला राजशेखर साहेबांना जेवणाचे सॅम्पल्स पाठवायचे आणि ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे तायडीची बोलती बंद होते आणि ती मल्हारसमोर काहीच बोलू शकत नाही आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड एक नंबर होता. मल्हार आणि नुपूर या दोघांचा सुरुवातीचा सीन पाहायला खूप मजा आली. मग तायडीने जे काही केलं ते सुद्धा आपण पाहिलं आणि आपल्याला पहिल्यांदाच मल्हारची होणारी बायको ती संजना कशी होती हे सुद्धा दिसलं. पण या संजनाला पळून लावण्यात सुद्धा नक्कीच तायडीचा काहीतरी हात असेल, कारण संजना आणि मल्हारचं एकमेकांवर खूप प्रेम होतं असं दिसतंय. पण मल्हारला त्रास देण्यासाठीच तायडीने काहीतरी कट कारस्थान केलं असेल, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूर आणि मल्हार मसाल्याचं सगळं सामान घेण्यासाठी एका दुकानात येतील. तेव्हा नुपूर या दुकानातील दुकानदाराशी भांडत असेल की दादा, तुम्ही खूप जास्त भाव लावताय, भाव थोडे कमी करा. आणि तोपर्यंत मल्हार येथे ठेवलेली लाल मिरचीला हात लावणार, ती हातात घेणार आणि त्याचा वास पाहणार आणि त्यानंतर तो काही हात धुणार नाही. आणि मग नुपूर हे सगळे मसाले घेईल आणि मल्हार हे आपल्या गाडीत ठेवणार आणि तो नुपूरचं खूप कौतुक करेल की मिस नुपूर, खरंच तुमची बार्गेनिंग पॉवर खूप छान आहे, तुम्ही एवढ्या स्वस्तात मसाले घेतलेत, हे तर मला माहीतच नव्हतं, आम्ही खूप महागात मसाले घेतो. आणि हे बोलता बोलता तो आपल्या डोळ्याला हात लावतो.
पण त्याच्या लक्षात नसतं की याच हाताने त्याने लाल मिरची हातात घेतली होती आणि त्याच्या डोळ्यात जळजळ होऊ लागते. नुपूर चांगलीच घाबरते आणि मल्हारला पाणी देते. मल्हार डोळ्यात पाणी मारतो पण त्याला काहीच फरक पडत नाही. आणि मग नुपूर तिच्या ड्रेसच्या ओढणीला स्वतःच्या तोंडाजवळ आणते, त्यात ऊब भरते आणि मल्हारच्या डोळ्याला लावते. आणि मल्हार तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. नुपूर खरंच खूप प्रेमाने त्याची काळजी घेत असते. त्याच्या डोळ्याला आपली ही ओढणी लावते. या नुपूरला आपली किती काळजी आहे, ती खरंच किती चांगल्या मनाची आहे हे पाहून मल्हार सुद्धा खुश होतो. म्हणजे एकूणच तायडीने कितीही प्रयत्न केले तरी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडणारच आहेत आणि एकमेकांच्या सोबतीने ते तायडीचा नाश करतील एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.